मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की पुरंदर येथील किंवा सासवड येथील श्री छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत जे भूसंपादन करण्यात येत आहे, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या संनियंत्रणाखाली, तर भूसंपादनाचा दर 1,61,00,000 प्रति एकर आहे आणि 1,217 हेक्टर एवढी जमीन संपादित करण्यात येणार आहे आणि त्याचे 6,500 मालक आहेत. म्हणजे 6,500 मालकांची 1,217 हेक्टर जमीन ही भूसंपादित करण्यात येणार आहे. 1,217 हेक्टर गुणिले 2.5 याच्यामधून जो आकडा येईल तेवढे एकर जमीन भूसंपादित करण्यात येणार आहे. प्रति एकर दर किती आहे? 1,61,00,000 आणि आत्तापर्यंत साधारण 800 ते 1000 एकर जमीन ही संपादित करून त्या लोकांच्या बँक खात्यामध्ये ती रक्कम वर्ग करण्यात आली आहे, येत आहे. याची कार्यवाही जिल्हा परिषद कार्यालय पुणे यांनी नेमलेल्या 8 ते 10 चमूंमार्फत स्वतंत्रपणे करण्यात येत आहे. आता या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उदाचीवाडी येथील 58.3 हेक्टर, वनपुरी येथील 154 हेक्टर, कुंभारवळण येथील 245.5 हेक्टर, खानवडी येथील 269 हेक्टर, मुंजवडी येथील 82.6 हेक्टर, एकतपूर येथील 199 हेक्टर आणि पारगाव मेमाने येथील 188 हेक्टर जमीन ही संपादित करण्यात येणार आहे. भूसंपादन होणार आहे एवढ्या हेक्टर जमिनीचं. आणि हे जे भूसंपादनाला मंजुरी देण्यात आली आहे त्याच्यासाठी सेक्शन 32(1) महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कायदा 1961 सेक्शन किंवा अनुच्छेद 32(1) अंतर्गत हे सगळं भूसंपादन केलं जात आहे. आणि ह्या सगळ्या भूसंपादनामुळे पुरंदर सासवड येथील छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ साकार होण्याच्या दिशेने अत्यंत ठामपणे, ठोसपणे पावलं पडत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ह्या जमिनीवरील असणारी फळझाडे असतील, इतर लाकूड फाट्याची झाडं असतील, बोर असेल, विहिरी असतील, शेततळं असेल, त्याच्यानंतर गोठा असेल, घर असेल, म्हणजे जुनं वाडवडिलांचं किंवा नवीन बांधलेलं, या सगळ्यांची नुकसान भरपाई शासन देत आहे. या जमिनींवर जो कर्जाचा बोजा आहे तो कर्जाचा बोजा संबंधित जमीन मालकांनीच सहन करायचा आहे आणि आपल्याला मिळणाऱ्या पैशातून ते जे काही कर्ज आहे, भूविकास बँकेचं असेल, इतर कुठल्या खाजगी सहकारी राष्ट्रीयकृत बँकांचा असेल, ते त्याचं त्यानं फेडायचं आहे. अशा पद्धतीची ही सगळी कार्यवाही आता वेग धारण करत आहे आणि शेतकऱ्यांना मोबदला मिळत आहे, शेतकऱ्यांना जमिनीच्या बदलीत जमीन मिळत आहे, शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांना या विमानतळाच्या निमित्ताने जी कंपनी उभी राहणार आहे त्याच्यामध्ये भागधारक म्हणून त्यांना समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. असे विविध पर्याय भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना शासनाने दिले होते. त्यांच्या वारसांनासुद्धा या विमानतळाच्या कंपनीमध्ये नोकरी देण्याचं सुद्धा प्रयोजन आहे. शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे, शेत उत्पादनांमधून प्रक्रिया करून जे उत्पादनं आहे त्या उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी किंवा प्रक्रिया केलेल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांची कंपनीसुद्धा स्थापन केली जाणार आहे. असे विविध शेतकऱ्यांच्या उपयोगी शेतकरी भिमुख असे विविध उपाय
शासन अंमलात आणत आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या रोजीरोटीची चिंता राहू नये, आपल्या लेकराबाळांच्या पोटापाण्याची चिंता राहू नये, आपल्या उपजीविकेची चिंता राहू नये, आपल्या लेकरांचं, त्यांच्या लेकरांचं म्हणजे मुलगा असेल, नातू असेल, पणतू असेल, आपली घरधनीन असेल, कारभारीन असेल, आपल्या मुलाबाळांची चिंतेमुळे तो शेतकरी खंगून जाणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, जमिनीची व्यवस्था, त्याच्यानंतर कंपनीमध्ये भागधारक म्हणून समाविष्ट करायची प्रक्रिया, कंपनी स्थापन करून द्यायची प्रक्रिया, ह्याची जबाबदारी शासनाने आपल्या शिरावर घेतली आहे आणि शेतकरी राजाला सांगत आहे की आम्ही सोबत आहोत तुझ्या. हा आंतरराष्ट्रीय विमानतळ झाला तर परिसराचा कायापालट होणार आहे, आमूलाग्र असा बदल होणार आहे आणि शेतकरी हे नक्कीच आपली क्रयशक्ती वाढवून, आपलं उत्पन्न वाढवून एका मोठ्या संपत्तीचे मालक होणार आहे, असं चित्र आत्ता दिसून येत आहे. काही वर्षांनी ते साकार झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि 1,61,00,000 प्रति एकर हा मला वाटतं आत्तापर्यंतचा चांगल्यातला चांगला दर मिळणार आहे शेतकरी वर्गाला. किमान 2 किंवा 1 हेक्टर जमीन जरी असली किंवा 2.5 एकर जमीन जरी असली तरी 16×2=32 आणि जवळपास 4 कोटी रुपये एका हेक्टरचे मिळण्याची याच्यामधून शक्यता दिसून येत आहे. म्हणजे 2 एकरचे 16×2=32 म्हणजे 3.22 कोटी, 3,22,00,000 आणि वरच्या अर्धा एकरचे 80 लक्ष म्हणजे 3.22 अधिक 80 म्हणजे 4 कोटीपर्यंत एका हेक्टरचे उत्पन्न किंवा रोख उत्पन्न, रोख किंमत शेतकऱ्याला मिळत आहे. म्हणजे जमिनीचं मूल्यांकन हे 1,61,00,000 प्रति एकर आहे. ज्याची जास्त जमीन त्याला जास्त मोबदला, असं हे गणित आहे. तेव्हा आपण या कार्याला शुभेच्छा देऊया. छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या काही वर्षात होऊ घातला आहे. तो अक्षरशः मराठवाड्याचा काही भाग, मराठवाडा, सोलापूर, इकडं कर्नाटक, आंध्र प्रदेश, इकडं कोल्हापूरचा अख्खा भाग आणि इकडं अख्खा पुणे जिल्हा, नाशिकपर्यंत, त्याच्यानंतर अहमदनगर, हा सगळा भाग याच्या आधिपत्याखाली येऊन इथून शेतकरी आपली उत्पादने जगाच्या कानाकोपऱ्यात पाठवण्यासाठी सक्षम आणि समर्थ होणार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं, ते उत्पादन जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांना मिळणारं उत्पन्न हे डॉलर, युरो, दिनारमध्ये सुद्धा मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. माझे शब्द लिहून घ्या. तेव्हा या शेतकऱ्यांचा विकास व्हावो, शेतकऱ्यांना चांगले दिवस यावो, बळीराजा सुखी हो, या अपेक्षेसह, या शुभेच्छेसह मी थांबतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. माझे रील लाईक शेअर करा, माझा यूट्यूब चॅनल हा सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा माझे व्हिडिओ, माझ्या रील फॉलो करा, माझे रील लाईक शेअर करा. एवढीच माझी तुम्हाला या निमित्ताने विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला ड्रीम, DREAM ह्याचं संपूर्ण रूप, या किती दिवस गेलता गावी?